जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीडच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा. यामध्ये सर्व बंधूच्या वतीनं गौतम सेठजी खटोड यांनी दिलेलं निमंत्रण, पूजनीय रामदासी महाराज आणि हरिदासजी जोगदंड भाऊ यांनी अधूनमधून कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण, त्यामुळे तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने अनेक मृदंगाचार्य महाराष्ट्रभर ज्यांनी तयार केले आमचे परमस्नेही पूजनीय जगदाळे गुरुजी तुम्हालाही नमस्कार. इकडचे मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार. हार्मोनियम वादक आपणालाही नमस्कार. आमचे थोर गायनाचार्य कोकाटे बाबा, इकडचे आघाव महाराज, इकडचे सर्व टाळकरी, इकडचे टाळकरी, खाली उभे असलेले सर्व साधक, सर्वांना मनोभावे वंदन करतो. बरीचशी मान्यवर मंडळी, डाके साहेब, मस्के साहेब, आळणे साहेब, पुढे बसलेले सर्व साहेब, नानापासून सगळे साहेब, इकडेही बसलेले मान्यवर, माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, खूप लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, अतिशय सुंदर नियोजन खटोड परिवाराच्या द्वारा करण्यात आलं. यावर्षी आमचे हेमंतराव पांचाळ, मन मंदिरा झी मराठी, आपली सगळी टीम घेऊन आलात, तुम्हालाही नमस्कार. अतिशय सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम. तिकडे महाद्वारात पाऊल टाकला, आत येताना असा भास होतो की आपला श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये प्रवेश झाला. इतकं सुंदर नियोजन खटोड परिवाराच्या द्वारा करण्यात आलं, म्हणून त्यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही सगळी गुणीजन, महाराज मंडळी, गायक वृंद आणि मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. खटोड परिवाराच्या वतीनं तुम्हा श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल पुन्हा या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणारी पत्रकार मंडळी, ढाकणे पत्रकारापासून सगळे पत्रकार, त्यांना एकदा कुलथे साहेब वगैरे, मला सर्वांची नावं माहिती नाही, पण सर्व पत्रकारांच्या विषयी मला मूर्तिमंत प्रेम आदरभाव आहे. त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, शब्द सर्वांच्या पाठातले आहे, पण पहिल्या चरणावर पहिला प्रश्न निर्माण होतो की जिथे माणूस जात असतो तिथे त्याच्या सोबत त्याचं कपाळ असतच. कारण कपाळ हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. कोणीही कपाळ विसरून येऊ शकत नाही. पॉकेट विसरल, लॉकेट विसरल, पण असं कोणी म्हणतंय का खूप घाईत आलो मग कपाळ घरीच राहिलं? नजर चुकीनं सुद्धा तो विसरून राहणारा भाग नाही. हे अडाणी असणाऱ्या माणसाला सुद्धा कळतं की जिथे माणूस जातो तिथे त्याच्या सोबत त्याचं कपाळ असतं. हे सर्वसामान्याला माहिती असणारी गोष्ट आहे तुकोबाराय. मग तुमच्या बोलण्यामध्ये वैशिष्ट्य काय? जिथे जावे तेथे कपाळ सरीसे, तेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे. जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो
जिथे जाईल तिथे त्याच्या सोबत कपाळ असतं हे सर्वसामान्याला कळणारी गोष्ट आहे तुकोबाराय. मग तुमच्या सांगण्यामध्ये वैशिष्ट्य काय? जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. तर जेव्हा शब्दार्थाने काम भागत नसतं रामदासी बाबा, तेव्हा लक्षार्थ घ्यायचा असतो. लक्षात घ्या, आम्हाला दूध पाहिजे, गंगेवर गवळ्याचा वाडा आहे. तो गेला, गंगा वाहत होती, पाण्यावर त्याला वाडा दिसला नाही म्हणून पाण्यात बुडी मारून तळाला गेला, कपडे भिजवून वर आला. एकाने विचारलं कुठं गेलता? म्हणलं सांगितलं आम्हाला गंगेवर वाडा आहे, पाण्यावर नाही, मला वाटलं खाली असेल म्हणून खाली गेलो. अरे गंगेवर वाडा याचा अर्थ गंगेच्या पलीकडे त्या बघ 10-20 म्हशी बांधलेल्या आहे आणि तिथे कवेलू घर आहे, तो गवळ्याचा वाडा. म्हणजे इथे लक्षार्थ घ्यायचा आहे, शब्दार्थ घ्यायचा नाही, पाण्यावर वाडा बघायचा नाही. तसं कपाळ शब्दाचा शब्दार्थ घ्यायचा नाही, लक्षार्थ घ्यायचा. कपाळ म्हणजे प्रारब्ध, कपाळ म्हणजे अदृष्ट आणि कपाळ म्हणजे नसीब. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या सोबत तुमचं कपाळ आहे, याचा अर्थ अदृष्ट आहे, प्रारब्ध आहे, नसीब आहे. आणि कपाळाला प्रारब्धच म्हटलेलं आहे. अळणे 3 वर्षापासून भांडण कोर्टात चालू होतं. निकालाची तारीख होती कोकाटे बाबा. आणि मग सायंकाळी काही मित्रमंडळींनी विचारलं, जगदाळे गुरुजी काय झालं? निकाल होताच. आता तुम्हाला सगळे माहिती आहे, आमची सत्याची बाजू होती, तरी आमच्या विरोधात निकाल लागला. आता दुसऱ्याला नाव ठेवून काय उपयोग आहे? आमचं नसीबच फुटकं. नसीब फुटकं म्हणून हात कपाळाला लावतं सहज. आमचं नसीब फुटकं असं छातीला हात लावत नाही. आमचं नसीब फुटकं दंडाला हात लावत नाही. आमचं नसीब फुटकं म्हणून पोटाला हात लावत नाही. नसीब फुटकं म्हणून कपाळालाच हात लावतो माणूस. याचा अर्थच आहे की कपाळ म्हणजे नसीब, कपाळ म्हणजे अदृष्ट, कपाळ म्हणजे प्रारब्ध. कितीतरी प्रमाण जेव्हा प्रारब्ध प्रतिकूल होतं तेव्हा मनाविरुद्ध घटना घडत असतात. तरीचा मंगळ योग येतो, तुका म्हणे देवा फिरते कपाळ, तरीचा मंगळ योग येतो, जेव्हा फिरते कपाळ. कपाळ फिरतं म्हणजे मुंडकं फिरवायचं नाही. जेव्हा प्रतिकूल प्रारब्ध होतो तेव्हा अमंगळ योग येतो. इथे कपाळ शब्दाचा अर्थ प्रारब्ध आहे, अदृष्ट आहे, नसीब आहे. कितीतरी प्रमाण आहे. पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ, दमयन्ती कायको, दमयन्ती कायको, दमयन्ती कायको, दमयन्ती कायको. ऐसे अनिवार्य कपाळ, ऐसे अनिवार्य कपाळ, ऐसे अनिवार्य कपाळ, ऐसे अनिवार्य
कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे. बस, कुठेही जा ते तुमच्या सोबत आहे. दुष्काळ पडला, तिकडची गोष्ट सांगतो हा, इकडची एकही सांगत नाही. मुलगा आणि सून मुंबईला कोकाटे बाबा आणि म्हातारी खेड्यावर. रोज शेंगोई करायची ती म्हातारी. शेंगोई म्हातार महिनाभर वैतागून गेलं रामदासी बाबा. शेंगोळी खाऊन वैतागून गेलं. सकाळी नाश्त्याला शेंगोळी, दुपारी शेंगोळी, संध्याकाळी शेंगोळी. म्हातार विचार करतं त्यापेक्षा मरण आलेलं बरं. एक महिना वैतागलं शेंगोळीनं आणि त्यानं ठरवलं मुलाकडे जावं मुंबईला. महिनाभर तिथेच राहावं म्हणजे बदल होईल जेवणात. पहाटे 4ची गाडी पकडली, कारण काही खाऊन जावं तर शेंगोळीशीच गाठ आहे. उपवासीच गेलं. दुपारच्या 2 वाजता म्हणजे 10 तासांनी जगदाळे गुरुजी ते म्हातारं मुंबईला गेलं. दिवस रविवारचा होता. सून आणि मुलगा घरीच. बाप आल्याचा आनंद झाला. बापरे बापरे, बाबा आले. सुनबाईनं पाय धुवायला पाणी वगैरे सगळे टावेल पाय पुसायला दिला. आणि मुलांनी विचारलं बाबा जेवण. अरे तसाच निघालो 4 वाजता पहाटे, जेवण व्हायचंच आहे. मुलगा म्हणला मग आमचंही व्हायचंच आहे बाबा, आपण सोबतच जेऊ. चालेल, झालं, करा तयारी. सुनबाईला सांगितलं. बाप तर मनोगत करून होता. म्हणला शेंगोळीनं वैतागून गेलो देवा, आता पहिला वरण भात खातो, नंतर शिऱ्याकडे लक्ष देईल, मग चपातीचा चुराडा करील वगैरे वगैरे. बाप लेक बसले. अजून ताटं यायचे आहे, थोडा दम काढा. पाट मांडलेले आहे पुढे. पाटावर ताटं येणार ढाकणे साहेब. आणि जेव्हा ताटं आले कोकाटे महाराज, म्हाताऱ्यावरच विश्वास बसेना. चष्मा पुसून पुसून पुन्हा लावून म्हातारं पदार्थ बघू लागलं. मुलगा म्हणतो सावकाश जेवा बाबा. मीच विषय काढला होता. आज रविवार होता बाबा. तुमच्या सुनेला म्हटलं माझी आई खूप आवडीनं करायची शेंगोळी, तुला येतं का? ती म्हणाली मला चांगली येते शेंगोळी. मग मीच सांगितलं दुसरं काहीच करायचं नाही, आज पोटभर शेंगोळी खायची. सावकाश जेवा बाबा. बाप जेवेनाच. बाबा काय झालं काय तुम्हाला? आईची आठवण आली का? नाही रे बाबा. मग जेवण करा ना. तुझा तिळभर दोष नाही बाबा. या शेंगोळीनं 1 महिना वैतागून सोडलं रे मला. हिच्या भीतीनं इथं आलो. मला वाटलं काही शिरा भात चपाती असेल, पण तुमचा तिळभर दोष नाही रे. तिला कसं कळालं हे म्हातारं पहाटे 4ला निघलं म्हणून? 300 किलोमीटर माझ्या पुढे 2 वाजता हजर झाली. याला म्हणतात जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. लाभतो विशेष संत संगे. लाभतो विशेष संत संगे. लाभतो विशेष संत संगे. कुठेही जा तिथे तुमचं कपाळ आहे, प्रारब्ध आहे, नसीब आहे, अदृष्ट आहे. याच्यात कोणी बदल करू शकत नाही. पत्नी मरण पावली काल 5 वाजता. डेड बॉडी जवळजवळ 1.5 दिवस झाला. दुपारपर्यंत होती. नाते गोते सगळे गोळा झाले. नाहू घातलं प्रेत, तिरडीवर बांधलं. एवढ्यात त्या प्रेतामध्ये पिशाचानं प्रवेश केला. दोऱ्या तोडूनच उठून बसलं प्रेत. लोक म्हणले अरे जिवंत माणसं जाळता का रे? आम्हाला काय जेलमध्ये टाकता का काय? नीट व्यवस्थित बघायला पाहिजे होतं. नवरा म्हणला रात्रभर कापूस लावतो, नाकाला कापूस उडेना आणि तुम्ही काय म्हणता नीट बघा. आता बाकीचे गेले, पण ते पतीला थोडंच जाता येतं. कळलं नाही 6 महिने झाले रामदासी बाबा. पत्नी स्वयंपाक करत होती घरात. पाहुणे आले बैठक रूम मध्ये 10-12. पाहुण्याचं स्वागत केलं, बसले. पाहुणे म्हणाले पाणी बोलवावं. ती स्वयंपाक करत होती. घरमालकानं बैठक रूम मधून आवाज दिला,
अरे पाहुण्यासाठी पाणी आणा. ती उठली नाही रामदासी बाबा, तिथूनच हात पुरवला. स्वयंपाक घरातून बैठक रूम पर्यंत हात 25 फुटाचा पीबीसीचा पाईपच समजा, तांब्यान फुलपात्र. आता एवढ्या लांबीचा हात बघितल्यावर पाहुणे पाणी पिल का? पाहुण्याचं पाणी पाणी झालं, बिना पाण्याचे गेले. पाहुणे गेले, पण याला शंका आली, बापरे, तरी वाटलंच होतं 1.5 दिवसाची डेड बॉडी उठून कशी बसली. हे पिशाच आहे. आपलं निघून जावं रात्री आणि झोपण्याचा नाटक केला. 12 वाजता उठला, लुंगी बनेनवरच निघाला. ट्रक पकडली, नंतर बिगर तिकीट रेल्वे पकडली. 1.5 दिवसांनी नागपूरला पोहोचलं. वाचलो म्हणला, आता पिशाच्याच्या ताब्यातून, आता इथे बूट पॉलिश करील, हमाली करील. आता नळावरती तोंड धुवून चहा घेतो म्हणाला, म्हणून नळावर प्लॅटफॉर्मवरती तोंड धुवायला आला. तिथे पॅन्ट न मॅनेला घेऊन बायको उभी. हे तर बघू लागलं, तू अहो तुम्ही लुंगीवरच आला हो, मी पॅन्ट घेऊन आली. कुठेही जा, जिथे जावे तेथे कपाळ सरीसे. आणि ते प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. प्रारब्धाने दगड सोडला नाही, लोखंड सोडला नाही. 4 फूट लांबीचा दगड मधून तोडा 2 फुटाची मूर्ती केली आणि उरलेला 2 फूट फेकून द्यायचा म्हणून पायरी केली. ज्याची पायरी केली आम्ही तिथे लात ठेवतो आणि मूर्ती केली तिथे डोकं टेकवतो. हे दगडाला प्रारब्ध. पूजा एकावरी पाय ठेवी. 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं, 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला, 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला. चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चिमटा जन्मभर निखारे उचलतो गौतम सेठ, आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच. फक्त आपला चमचा जास्त लांब फिरवू नका. पूर्वी चमचे नव्हते, पूर्वी माणसं हाताने जेवायचे. आता कांदा पोहे आले की त्याच्यामध्ये चमचा येतो. नाही तर पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय आहे चमच्याचं, त्यालाच म्हणतात चमचा. जो 2च्या मध्ये घुसतो त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं, त्याला चमचा म्हणतात. बस. लोखंडाला प्रारब्ध, दगडाला प्रारब्ध. प्रेताला सुद्धा किसी की लाश पर फूलों की लड़ी है, तो किसी की लाश बिगर कफन की पड़ी है. हे मानावं लागेल तुम्हाला. एक प्रेत यात्रा अशी निघते की जशी नवरदेवाची वरात, आणि एक प्रेत 3 दिवस येड्या बाभोळीजवळ रोडच्या काठाला कुत्री बसलेली पोलीस पंचनाम्याला. प्रत्येकाला एक अख्खा अभंग नामदेवाचा पहा. कृष्ण साये पांडवासी ते भोगिती नष्टचर्यसी, साये केलिया हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेनायसी, प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव प्रारब्धे. शरीर संचिता अधीन धर्मराजा, हिंडे वनवन कर्मे बुडाला, रावण आणि दुर्योधन प्रारब्धे. काम बुद्धीचे सुख अति मानतिते, मूर्खचंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख प्रारब्धे. हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नळराव, पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे. पतिव्रता सुसे दमयंती, पाय पोळ्यायसे अनिवार कपाळ भोगी, दुष्काळ प्रारब्धे. कर्मरेखा टळेना बाण लागला, जगजीवना कृष्णे सांडिल्या गोपांगणा, हे नारायणा प्रारब्धे. ऐसे अनिवार जन्मांतरे, राज्य सांडिले रघुवीरे, सर्व भिवणी वाणरे फिर दिगांतरे प्रारब्धे. फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध, वडवले जानकीस राक्षसे, नेले दुःख भोगविले प्रारब्धे. संचिता अधीन शरीर पूर्ण ब्रह्म, रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार, पाठी जन्मांतर नामा म्हणे कोणी असू द्या, नामा म्हणे कर्म, नामा म्हणे कर्म,
देवादिका चुकेना, जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बडी दुस्तर है, तेल घटे ना राई. म्हणून ही कोणालाही कोणी असू द्या, इथे वशिलेबाजी चालत नाही. काही काही माणसं तुम्हाला प्रश्न विचारतात की नाही, रात्रंदिवस भजन करता तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख कसं? अरे कोण म्हणतंय भजन केलं म्हणजे प्रारब्धात असलेलं दुःख भोगावं लागत नाही? कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसल्यावर दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही? तसं भगवंताचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही. भगवंताचं भजन कशाला, तो रात्रंदिवस मदतीला होता. कृष्ण साहे पांडवासी, ते भोगिती नष्ट चर्यसी. कुठेही जा, याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. मग लाभतो विशेष संत संग या म्हणण्यात अर्थ काय? त्याचं कारण आहे, जिथे जाल तिथे तुमचं प्रारब्ध आहे, अदृष्ट आहे, नसीब आहे, पण संताच्या संगतीत विशेष लाभ आहे. लाभ होतो विशेष संत संगे. म्हणजे प्रारब्धामध्ये बदल करण्याची ताकद भगवंतात सुद्धा नाही. ते सगळे चरित्र तुम्हाला माहिती आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, आणि ते आनंदानं सांगायला आलं घरी. कळलं असेल, सुदामजीच्या पत्नीचं नाव रामदासी बाबा सुशीला देवी. ते उघड्या अंगाचे लेकरं, मोडकं झोपडं, गाठी गाठीचं लुगडं नेसलेली बायको, आणि सुदामजी आनंदानं सांगताय, सुशीला अभी अभी संदेशा मिला है, मेरा बाल सखा द्वारका का राजा हुआ, द्वारिकाधीश हुआ, कृष्णचंद्र भगवान. बाल सखा नहीं देवी लंगोटिया यार. एक संग रहते थे, एक संग खाते थे, एक संग सोते थे, विद्या पढ़ते तब की बात है. गुरुग्रह अगर एक दिन मैं नहीं दिखा तो पूरे आश्रम में मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था. देवी प्रारब्ध का खेल है, वो द्वारिका का राजा हुआ और मैं अपने झोपड़ी में रहता हूं. पत्नी सहज म्हणाली, तोरे मित्र कृष्ण भगवाना, सहत दुःख नाना. जर मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणता, तर जात का नाही मदत मागायला? थोड़े रागावले सुदामजी. शिक्षे कहो सिगरे जग को तिये, ताको कहा देती है शिक्षा. जे तप के परलोक सिधारत, संपत्ति किति न को नहीं इच्छा. मेरे ही हरि के पद पंकज पार, हजार दे की परीक्षा. औरन को धन चाहिए बावरी, बामन को धन केवल भिक्षा. मी भीक मागून जगेल, पण प्रतिकूल परिस्थितीत मित्राच्या दारात जाऊन त्याला लाजवणार नाही. नका जाऊ. पण एक विचारू, काय तुमची इच्छा होत नाही मित्राला भेटायची? द्वारकेचा राजा झाला म्हणता, आणि मग डोळे भरून आले. ऐसा कौन अभागा होगा दुनिया में देवी, जिसका बाल सका दुनिया का बाप है, मिलने की इच्छा नहीं लेकिन करे क्या, शास्त्र का विधान है. 3 जगह खाली हाथ नहीं जाना चाहिए, मित्र के घर, भगवान के द्वार और गुरु के पास. मेरे घर एक मुट्ठी चावल भी नहीं तो क्या मुंह दिखाओ मेरे लाला को. मैं व्यवस्था करते हूं जी. आणि मग पत्नीनं 4 घरचे 4 मुठा तांदूळ आणले. जगदाळे गुरुजी 4 मुठा तांदूळ का आणले? पत्नीला माहिती होतं आपल्या बुवाचा स्वभाव. द्वारकेला गेल्यानंतर द्वारकेचा राजा माझ्या पतीच्या गळ्याला बिलगू बिलगू रडेल, तरी माझा पती प्रपंचातल्या अडचणी देव बाप्पाला सांगणार नाही. मग माझं काम कसं होईल? जेव्हा गाठोडी सोडल देव, आणि त्या गाठोडीतले वेगवेगळे प्रकारचे तांदूळ बगल, कुछ पीले चावल, कुछ टूटे चावल, कुछ काले चावल, कुछ धान वाले चावल, तो कृष्ण जी को लगेगा अरे 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 मेरे सुदाम जी के घर एक मुट्ठी चावल भी नहीं, बेचारे ने 4 घर के मंके लाए है. हा पत्नीचा उद्देश. आणि मग ती गाठोडी सुदामजी निघाले. तंडुल की पुटली बगल में दबाए, लोटावर दोरी गले लटकाए, चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. बस 10 वाजता पोहोचले द्वारकेला. काही काळजी करू नका. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा. आता द्वारकेला पोहोचल्यानंतर महाद्वारात प्रवेश करताय सुदामजी, तेव्हा द्वारपालाने अडवलं.
कहा जा रहे अजय मित्र को मिलना है। कौन मित्र? तुम्हारे द्वारकाधीश है ना भैया? हाँ, वो मेरा मित्र है, बाल सखा है। क्या बकवास करते हो, पैरों में नहीं जूता, बोलता है बाल सखा द्वारकाधीश। अरे कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे हो द्वारपाल? बहुत साल हुए, तो भी भगवान को आप लोगों ने पहचाना नहीं? मतलब मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता द्वारपाल, उसका भाव देखता है। जाओ भगवान को कहो तेरा सुदाम आया है। आणि मग ते द्वारपाल एक आत येतो, सिंहासनावर बसलेले भगवान कृष्ण। द्वारपाल हात जोडून पुढे उभा आहे। भगवान कृष्णजी विचारतायत, खामोश क्यों द्वारपाल? अविनय हो तो क्षमा करे भगवान, दरिद्री की कोई मर्यादा होती है? जरूर। तो मैंने जिंदगी में पहली बार ऐसा दरिद्री देखा है। कैसा? शीश पगान झगातन पे प्रभु जाने को आए, बस एक ही ग्रामा धोते फटी सी लट्टी दुपट्टी रुपाए, वो पहन की नहीं सामा। शीश पगान झगातन पे, डोक्यात पागोट नाही, अंगात सदरा नाही, पायात चपला नाही, पाय रक्ताळले फोड फुटलेले आहे, लटलट 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 मान हलती आहे, नुसता हाडाचा सापळा आहे। किती दिवसाचा उपवासी कल्पना करवत नाही, भिंतीचा आधार घेऊन उभा होतो, खाली बसतो, बोलताना धाप लागती, गुडघ्याच्या वर धोत्रा आहे, मळकट फडकट डोक्याला गुंडाळलेला आहे, एक तुटकी काठी 3 ठिकाणी चिंध्या गुंडाळलेली आहे, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात लटकलेला आहे। तरी याही अवस्थेत चंद्रासारखं तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे प्रभू, गळ्यात जानव दिसतंय व असं वाटतं की तो ब्राह्मण असावा। एवढ्या शब्दातच प्रभूनं सिंहासनावर डोळे बंद केले। ब्राह्मण? माझा बालमित्र सुदामा तर नसेल? आणि विचारलं, अरे द्वारपाल, उनके बारे में आप इतना बता रहे तो नाम क्यों नहीं पूछा? पूछा है गोपाल। क्या बताया? उन्होंने तो इतना ही बोला है कि मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता द्वारपाल, उसका भाव देखता है। और मेरे प्रभु को कहो तेरा सुदाम आया है। एवढा शब्द देवाने ऐकला। रामदासी बाबा, देव उतरला नाही, उठे श्याम दौडे नंगे ही पैरो, उडी टाकली सिंहासनावरून, आणि जे पळत निघाले भगवान। महाद्वारातला सुदामा बघितला, बाळपणची आठवण आली देवाला। सीना में सीना मिला करके रोया, पुकारा की रुक्मीन गरीब आ गया। गळाला बिलगू बिलगू रडला देव। देव रडतात पण सुदामजी रडत नाही का? रडू येत नाही का? सुदामजीने विचार केला, दरवाजा द्वारकाधीशाचा आहे, तो रडतोय ठीक आहे, पण मी जर रडलो तर माझ्या मित्राला, माझ्या कृष्णाला, माझ्या प्रभूला वाटल ये भिकारी बम्मन दरवाजे पे रो रहा, कुछ मांगने आया होगा, असं वाटू नये म्हणून ताकत लावून अश्रू जिरवत होते। सीना में सीना मिला करके रोया, पुकारा कि रुक्मीन गरीब आ गया। आणि मग रुक्माई माता आल्या। चांदीचा पाट, त्याच्यावर सुदामजीला बसवलं बरं का कोकाडे बाबा। सोन्याचं पात्र, सोन्याचंच भांड पाय धुवायला, त्या पात्रात सुदामजीचे पाय। जगाची माय रुक्माई पाणी ओतू लागली आणि जगाचा बाप पाय धुवू लागला। सुदामजी लाजून गेले, कधी स्वतःचे पाय उचलून घ्यायचे तर कधी देवबापाचे हात धरायचे। ये क्या करते हो रे गोपाल? अरे ये भिखारी इस लायक नहीं है, ये दुनिया की मार, दुनिया का बाप मेरे पैर धो रहे हो।
आप किस लायक हो सुदाम, दुनिया में केवल कृष्ण जानता है। मतलब विप्र प्रसादात धरणी धरोहम, विप्र प्रसादात कमलावरोहम। मी लक्ष्मीचा पती झालो ही ब्राह्मणाचीच कृपा आहे। विप्र प्रसादात कमलावरोहम, विप्र प्रसादात धरणी धरोहम। आज मेरी द्वारिका नगरी पवित्र हो गई सुदाम। ये तीर्थ पूरे नगर में, पूरे महर में छिड़कना है। पाय धुवून झाल्यावर कुंकवाचा करंडा देवाने आपल्या हातात घेतला, असं अंगठ्याला कुंकू लावलं स्वतःच्या। मी सांगतो लक्ष द्या। आणि तो अंगठा सुदामजीच्या कपाळावर तेव्हा 4 बोट वर होते देवाचे, पण फिरवला अंगठावर न बोट खाली। असं का केलं? याचं कारण आहे सुदामजीच्या कपाळावर विधिलिखित अक्षर आहे श्री क्षय। श्रीचा अर्थ होतो लक्ष्मी, क्षयचा अर्थ नाश। श्री क्षय म्हणजे नाश, लक्ष्मीचा नाश। देवानं अक्षर फिरवलं, श्री क्षयचा यक्षश्री केला म्हणजे धनवान। सुदाम्याचे कपाळी लिहिले विधीने, भिकची मागावी। सुदाम्याचे कपाळी लिहिले देवाने, भीक न मागावी। आता माझ्याकडे आला ना, उद्यापासून तुला भीक मागण्याची गरज नाही सुदामा। मी का सांगितली आपली एवढी वेळ घेण्याचं कारण? प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, आम्हालाही मान्य आहे, पण हरीच्या कृपेत आहे। हरी कृपेचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा, त्याच्यात बदल करण्याची, परिवर्तन करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे। हरी कृपे त्याचा नाश झाला। म्हणून हरीपेक्षाही हरीची कृपा श्रेष्ठ आहे। आणि हरीच्या कृपेत काय ताकद आहे याची कल्पना हरीला सुद्धा नाही। तो ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे। भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो, और शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो। नाही तर बटर खाऊन, पाव खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून बाता मारत लय ताकद कोणा? दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये। अरे का बटर खाणाऱ्या तू लावला होता का कधी सतपालच्या हाताला हात? दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये खूप ताकद। हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्यांची त्याची झाली होती, आणि तू पेपर वाचून सांगतो खूप ताकद। हा, शक्ति में क्या मस्ती, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो। बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा।
नंद नंद जब कन्हैयालाल जी नंद बाबा के आंगन में घूमते थे नंगे पैरों, तो जसोदा मुड़ मुड़ कर देखती, कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, तो कान्हा गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो ना, उधर छाछ गिरा रही मुड़ मुड़ के देखती हो मेरी तरफ। तो भी जसोदा मानती नहीं, कमाल कर रही हो माँ, मैं तो दाऊ के साथ यहाँ खेल रहा हूँ, कोई भागने वाला तो नहीं, एक बार पूरा काम कर लो ना, क्या मिलता है मेरा मुंह देखने में। तो भी जसोदा मानती नहीं, अरे कमाल कर रही हो माँ, मैं तो दाऊ के साथ खेल रहा हूं। जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठा करके बोली, कान्हा गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली हूं लाला, लेकिन तू दुर्भाग्यशाली है। मैं कैसा दुर्भाग्यशाली मां? इसलिए तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है, इसलिए तू दुर्भाग्यशाली। मां, तो मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है। बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, तसं हरीच्या कृपेतली ताकद ज्याच्यावरती कृपा झाली त्याला विचारा। छाया तू बडी घनी, तुझस बडो नकोय, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे। एका मिनिटात सांगतो, रामचंद्रजीची कृपा हनुमानजीवर झाली, काय झालं? ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला, ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत गेला। हे घरी गेल्यावर डोकं चालवा, कृपा करणाऱ्याला पुलावून जावं लागलं, आणि ज्याच्यावर कृपा झाली ती एका उडीत लंकेत गेलं। म्हणून हरीपेक्षाही हरीच्या कृपेत सामर्थ्य आहे, जे ताकद हरीत नाही ते हरीच्या कृपेत। म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला। हरीची कृपा होण्याकरता मात्र मध्ये गरज संताची आहे। कोकाटे महाराज संताची, एकदा संतानं मध्यस्थी केली, मग हरीची इच्छा नसू द्या रामदासी बाबा, तरी ती पूर्तता करावी लागते। ते कितीतरी प्रसंग आहे। काल्याच्या वेळेला सगळे गोपाळ आणि कृष्णजी म्हणाले, आणली का रे माझ्यासारखी शिदोरी? हा सोडा बघू। आणि ते कडण काला ताक चटणी पिठलं भाकरी देऊन नाराज झाले। अरे काय आणलंय? माझे आहे तैसे पाय, नाही तरी घरा जाय, माझ्यासारखी आणा। एक फाटक्या कपड्याचा गोपाळ रडतच उठला। का रडतो रे? तुम्ही श्रीमंताचे मुलं, आम्ही गरीबाचे लेकर, आम्हाला सांगता चांगली शिदोरी आणा। मग चांगले कोठून आणावे गोपाळा, चांगले कोठून आणावे गोपाळा, आमचा कोठुणी आणावे गोपाळा, आमुचा दुबळा संसार। तुकोबाराय म्हणले, देवा घरी जा म्हणता, घर आहे का आम्हाला?
तुम्हाला नाही हो बाबा, बाकीच्या गोपाळांना सांगतो, अजिबात चालणार नाही देवा. मग सर्वांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीमध्ये मिसळून घ्या. करावं लागलं देवाला. मग पाळी पंढरीनाथ लढा त्याचा. इच्छा नसली तरी पूर्तता करावी लागते. नाही तर वैऱ्याचा भाऊ बिभीषण जेव्हा राम प्रभूकडे शरण येतोय, विचारलो कौन अपनी तरफ आ रहा, वही तो भगवान जिसका नाम आपने सुना होगा, रावण का छोटा भाई विभीषण रात दिन सुमरन करता है, लंका में सीता माँ का तलाश करने के लिए मदद उन्होंने की थी, मैं क्या करूं, बस उसका स्वीकार करो. हनुमानजीनं मध्यस्थी केली. एवढा स्वीकार रावण मारायच्या आधी राज तिलक समुद्राच्या काठाला बिभीषणाला केला, करावा लागला बिभीषणाला. का? दरितीच्या हाती संत कृपावंत मध्यस्थी करणारे हनुमानजी आहे. आणि म्हणून प्रभूची कृपा जीवावर होण्यासाठी ते वेगळ्या टेन्शनमध्ये. वडील दुबार पेरणीचं संकट, पहिलंच कर्ज काढून पेरलं जोगदंड भाऊ, ते उगवलं नाही. आता दुसरा सावकार कोण बघावा, लोळगेकडे जावं का असं वाटलं असेल ना. दुसरा सावकार कोण बघावा, टेन्शन मध्ये आहे. जेवण गोड लागत नाही बापाला. आणि शाळेत जाणारा 10 वर्षाचा मुलगा म्हणतो, गुरुजी म्हणाले फी आणल्याशिवाय शाळेत येऊ नको, फी पाहिजे पप्पा. हे आगीत रॉकेल. जा, तूच शिकतो का शाळा? नाही गेला शाळेत तरी चालेल. मुलगा रडकुंडीला येतो तेव्हा आई मध्यस्थी करते. मम्मी आज कामावर असते गौतमजी, समजवता. इकडे बाळा, इकडे इकडे. आलं ते आत. अरे तुझा बाप जेवून जाऊ दे ना बाहेर, पैसे मी देते तुला. झालं, बाप जेवून गेला जगदाळे गुरुजी. आणि मग मुलगा म्हणतो, म्हणाली होतीस ना तू पैसे देईल म्हणून, दे ना फीला पैसे. तिला माहित आहे मी तर याला कबूल केलं, पण पैसे माझ्याजवळ नाही. पण तिच्या लक्षात येतं, याचा बाप जरी जेवण करून गेला तरी याच्या बापाचा कोट खुंटीलाच टांगून आहे. कोट खुंटीलाच आहे जगदाळे गुरुजी. आणि मग माय घरात जाते, कोटच्या खिशातले पैसे काढते आणि बाळाजवळ देते. दृष्टांत संपला माझा. कोट बापाचाच आहे पण हात आईचा आहे. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे. तसं देवाची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. एकदा संतानं मध्यस्थी करू द्या, परमेश्वराला तो लढा पूर्ण करावाच लागतो. म्हणून बाकी कुठेही जा तुम्ही, पुन्हा एकदा आपण पाहू, कुठेही जा तिथे तुमचं कपाळ आहे, अदृष्ट आहे, नसीब आहे, प्रारब्ध आहे. पण त्या प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीच्या कृपेत आहे. आणि हरीची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. आणि म्हणून शब्द आहे, लाभतो विशेष संत, लाभतो विशेष संत, लाभतो विशेष संत.
पळ सरीसे. कुठेही जा तिथे तुमच्या सोबत तुमचं कपाळ आहे, याचा अर्थ आहे अदृष्ट आहे, प्रारब्ध आहे. पण प्रारब्धामध्ये परिवर्तन करायची ताकद हरीच्या कृपेत आहे आणि ती हरीची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. म्हणून शब्द आहे लाभतो विशेष संत संगे. आता भगवान शंकरजी आणि माता पार्वती दोघाचा संवाद आहे. हे आमच्या देशाचं वैशिष्ट्य आहे. रामदासी बाबा, दोन संत, दोन ऋषी, दोन महात्मे, दोन साधू एकत्रित येतील आणि त्यांच्या चर्चेतून ग्रंथाचा जन्म होईल, नवल नाही. पत्नीचा प्रश्न आणि पतीचं उत्तर, या पती पत्नीच्या संवादातही जिथे ग्रंथाचा जन्म होतो त्या देशाचं नाव हिंदुस्तान आहे, लक्षात घ्या. म्हणून या दृष्टीनं आमचा देश आगळा वेगळा. अतिशय प्रश्न करण्यामध्ये पार्वती माता अतिशय विद्वान आहे. जिच्या प्रश्नाचं कौतुक महादेवाने करावं. करे हो प्रश्न जगत हित लागे, धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारे, पूछो रघुपति कथा प्रसंग, सकल लोक जग पावनी गंगा. करे हो प्रश्न जगत हित लागे. कौतुक, अतिशय विद्वान. एक मजा सांगतो. एकदा पार्वती मातेकडे लक्ष्मी आली. कोकाटे बाबा, लक्ष्मी सागराची कन्या आहे, तिचा बाप रत्नाकर आहे. पिता यसे रत्नाकर, जगाला रत्न देणारा समुद्र, त्या समुद्राची ही कन्या लक्ष्मी. म्हणून समुद्राची कन्या म्हणजे श्रीमंताची मुलगी, विष्णूची अर्धांगिणी. आणि या थाटातच पार्वतीकडे लक्ष्मी आली आणि विचारलं, पार्वते काय ग लक्ष्मी, कुठे गेला भिकारी? आता हे काय पद्धत आहे का विचारण्याची? तुमचे मिस्टर कुठे गेले, पतिदेव कुठे गेले? भिकारी कुठे गेला भिकारी? पार्वती म्हणाली, तुला दिसत नाही त्या अर्थी मला असं वाटतं तो बळीच्या दारात भीक मागायला गेला असावा. बस लक्ष्मीच्या लक्षात आलं हे प्रकरण आपल्याच बुवाकडे फिरलं. भला हुआ सतीन गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ तो प्रभू पसारे हात. लाजली. तो नाही मग तो बैलावर बसतो तो भिकारी. बैलावरच नाही ग लक्ष्मी, काठीनं घोंगडं घेऊन दिवसभर गुरा मागत असतो. पुन्हा लक्षात आलं की द्वापार युगात हा उद्योग आपल्यात मिस्टरनं केला. पुन्हा लाजली. नाही तो नाही मग ज्याच्या गळ्यामध्ये साप असतात की नाही तो भिकारी म्हणते मी. गळ्यातच साप काय ग, 24 तास त्याच्यावर झोपूनच असतोय तो. पुन्हा लक्षात आलं की क्षीरसागरामध्ये हाच बाबा शयन करीत होता. मी का सांगतो, कितीही प्रश्न विचारू द्या. मग करेहू प्रश्न जगत हित लागी असं भगवान शिवजींनी म्हणावं. एक दिवस पार्वती मातेनं विचारलं महादेवाला, प्रभूजी, हा देवी, एक क्रमांकाचं दुःख कोणतं आणि एक क्रमांकाचं सुख कोणतं, हा प्रश्न पार्वती आईचा महादेवाला आहे. त्यावेळेला महादेवजींनी उत्तर दिलं, पार्वते, नाही दरिद्र सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. हे नीट ऐका. पार्वते, दारिद्र्यासारखं दुःख नाही आणि तोही श्रीमंती उपभोगून दरिद्री झालेला आणि मग नाईलाजानं बाजरीचं पीठ मागायला आलेला. आणि मग चर्चा करतात लोक, हे ओळखता का यांना? कोण? अरे हे अमुक गावचं पाटील. काय करतंय हे? रोज येतो ना आमच्या गावात. काकी हाय का शिळीपाकी? अरे याच्याकडे 10-15 भिकारी रोज जगायचे आणि ते तुमच्या गावात भाकरी मागायला येतं. काय दशा झाली याची? आणि हे ऐकल्यावर त्याला वाटतं, देवा आता उद्या भाकरी मागायला यायचं नाही, कुठंतरी रोगोरोग घ्यायचं आणि ऊसाच्या शेतात जाऊन मरायचं. का? नाही दरिद्र सम दुःख जग माही. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते, संत मिलन सम सुख जग नाही. संताच्या संगतीसारखं सुख नाही. गौतमजी, जिसके जीवन में मिला सत्संग है उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. संत मिलन सम सुख जग नाही. मग संतांच्या सारखं सुख नाही तर संत भेटतात कशानं? त्याच्या पुढे उत्तर दिलं, पुण्य पुंज बिनु मिल नाही संता. हे शंकरजीचे शब्द आहे पार्वते. पूर्वीच्या पुण्याच्या संचयाशिवाय संत भेटत नाही. द्वितीय चरण.
मग संत त्याच्याकडे भेटायला येतात. साधू भेट देती तया अवचितारे. याला तिकडे जायची गरज नाही, साधूच त्याच्याकडे येत असते. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. म्हणून विश्वामित्रजी आणि अयोध्येत येतात. दशरथजी सामोरा जातात. दंडवत घातला विश्वामित्राजीने, कडकडून आलिंगन दिलं. तेव्हा दशरथजी रडतात ना. विचारलं कुछ अनोनी घटी क्या परिवार में? जी नहीं. रो रहे क्यों? खुशी के आंसू बाबा. मतलब मैंने कुछ भी पुण्य नहीं किया. अंधे माँ बाप का इकलौता बेटा श्रावण जैसे बच्चे को मारने का पाप मैंने किया. मेरे जैसा पापी दुनिया में नहीं, लेकिन आज जवाब मिल गया बाबा. मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा. मतलब बिगर बुलाए संत घर आए तो समझ लेना अपने पूर्वजों के पुण्य का फल है. म्हणून साधू भेट देती तया अवचितारे. म्हणजे बाकीचं हे करायचंच नाही का? जरूर करायचं, जरूर करायचं. त्याची गरज आहे. हे प्रत्येकाचीच इच्छा असते. मिळत नाही तेव्हा नाईलाज होतो. नाहीतर फक्त एक मनात ठेवा, याला भाग्यच म्हटलेलं आहे जगदाळे गुरुजी, पण अशाश्वत शब्द घातला. अशाश्वत. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. शेवटच्या दिवशी यांचा उपयोग नाही. मग पत्नी असू द्या, धन असू द्या, पुत्र असू द्या. आणि माझं खोटं वाटत असेल तर मरून पहा. यातलं कोणी सोबत येत नाही रामदासी बाबा. येऊ लागलं तरी घरचे माणसं येऊ देत नाही. यमाची हाती बांधुनिया देती आणि भूषणी घेती काढुनिया. येऊ लागलं तरी. ते इकडची नाही गोष्ट मला माहिती, तिकडची सांगतो. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. आता या आमच्या पांचाय बाबाच्या मुळे तर हे सगळीकडे जाणार, सगळ्या भागात आहे रे बाबा. हे ते मरण पावलन कानात बिग बाई तशीच होती, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हातारीला वाटलं रामदासी बाबा जाऊन काढावी. लोक म्हणतील सोन्यासारखा जीव गेला आणि कानावर तुटून पडली. म्हातारी न काढावी तर 5 ग्रामची आहे. म्हातारा मरता मरता 15,000चं वाटोळे करून चाललं. तेवढ्यात 10वा उरकल. म्हातारी हुशार तिकडची. ठरवलं गौतमजी आपण काढायची नाही, म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. म्हणून म्हातारी आली. प्रेत न्हायला काढलं तेव्हा पावलं धरली प्रेताची आणि रडणं सुरू केलं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. तसे नाव घालणारे पावलाकडे पाहत होते. म्हातारीचं लक्ष आलं की आता माझ्या रडण्याकडे लक्ष समाजाचं आलं. म्हणून वर्णन वर सुरू झालं.
टेरिकॉटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग ते लोक वर बघू लागले. मग कमरेवर चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. मग लोक कमरेकडे पाहू लागले. तिला हळूहळू स्टँडवर यायचं होतं. इथं बिग बाई आहे ना. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळ्यावर आलं वर्णन. गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर आलं वर्णन, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. नाव घालणं म्हणलं, बिग बाई तशीच झाली काढा तेवढी. यमाची हाती बांधून या देती, भूषणही घेती काढून या. दणही सोबत येत नाही. पत्नीचा विचार करा. देहग्रहाची कामिनी, ती तव राहिली भुवनी. मी जळत तसे स्मशानी, अग्नि सवे एकला. आराम कहे सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब कहे लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में. वहां जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. म्हणून धन, दारा, पुत्राचा विचार करा. बस ते सुद्धा 25 फुटावून फिरतं रे बाबा, मडकं घेऊन चटका लागू नये म्हणून. म्हणून हे खरं भाग्य नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. मग खरं भाग्य, भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. म्हणून निकट वास बरा संता पायी. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि सवयीनुसार वेळेमध्ये पूर्णविराम होईल. गौतमजी अजिबात काळजी करायची नाही. थोडासा त्रास देतो. सर्वांनी हात वर करा. पांचाळ बाबा हे जाऊ द्या आता भारतभर. हात वर करा एका तालात. विठोबा रखुमार सगळे मिलिटरी जगदाळे गुरुजीचीच आहे. गायचं बरं आहे का? हा बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर आहे. चारा कमी. बरोबर आहे म्हटलं ना, आता का राहिलं? कृष्णानं करांगोळी लावल्यावर राहिलं काय? मग गोवर्धन उचलला ना. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र, भाग्य तरी नोहे दारा. म्हणजे हे भाग्य नाही असं नाही, खरं भाग्य नाही. मग खरं भाग्य
निकटवास बरा संताप बरा संतापाई भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. आज नवीन वर्षाचा प्रारंभ आहे जगदाळे गुरुजी. काल जुनं वर्ष आमचं इंदोरीकर बाबाच्या कीर्तनानं निरोप झाला अजून या वर्षाला. आज नवीन वर्षाचं स्वागत आहे. इंदोरीकर बाबाचं चांगलं कार्य आहे बाबा. सगळ्या महाराष्ट्रातला तमाशाला जाणारा समाज एकट्या बुवानं ओढला कीर्तनाकडे आहे का? चांगलं आहे क्रांती. काल त्यांच्या कीर्तनानं निरोप दिला आपण जुन्या वर्षाला. आज नवीन वर्षाचं स्वागत आहे. कितीतरी लाटा आपल्या महाराष्ट्रात आल्या. सुनामी लाट, स्वाईन फ्लूची लाट, बर्ड फ्लूची लाट, पण त्या लाटा महाराष्ट्रात टिकल्या नाही रामदासी बाबा. का? आमच्या महाराष्ट्रात हरिनामाची लाट आहे. आणि म्हणून सगळ्या लाटा परतवून लावण्याची ताकद असणारी लाट म्हणजे हरिनाम. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. हे नवीन वर्षाचं स्वागत हरिनामानं चालू आहे. सुख समृद्धीचं जावं म्हणायचं काही कारण नाही. सुख समृद्धी आहेच. निकट वाज बरा संताप पायी. आणि तेव्हापासून जेव्हा सप्ताह सुरू तेव्हापासून आमचे जगदाळे गुरुजी, कोकाटे बाबा ही जुनी मंडळी, इंग्रजाच्या काळातली जुनी माणसं, त्यांच्या विद्यार्थ्यासह सेवेला हजर असतात दरवर्षी. तर हे महाराष्ट्र ऐकल म्हणून मुद्दाम सांगतो. आज माझ्या आवडीचा मृदंगाचार्य म्हणजे भरत महाराज पठाडे. मी त्याला कुठेही घेऊन जातो. आणि तो भरत पठाडे आमचे केशव जगदाळे गुरुजीचा विद्यार्थी आहे. हे अजून महाराष्ट्राला माहिती व्हावं म्हणून बोललो. असे मोठमोठे गुणवान ज्यांच्या कारखान्यात म्हणजे संस्थेत निर्माण झाले, म्हणून जगदाळे गुरुजीला वंदन करतो. मी का सांगतो हे? हजारो लोकांच्या पुढे कीर्तन करणारा महाराज श्रेष्ठ नाही, हजारो गुणीजन निर्माण करणारा महाराज श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांच्या कार्याला नमस्कार करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
चरण आहे गुरुजी, बरोबर करतोय ते. तो एक थोडस सर्वांगाचे कान करून ऐका. आमचा पांचाळ बाबाही आता लक्ष देणार आहे. कबीर महाराज काशीचे संत, नीट ऐका. ते महाराष्ट्रात यायचे गुरुजी पांडुरंगाच्या दर्शनाला. तेव्हा महाराष्ट्रातल्या वारकऱ्याच्या भेटी झालेल्या, ओळख पडलेली आणि सहज बोलून गेले होते. आमच्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्याला कबीरजी बोलले होते, कधी तीर्थयात्रेच्या निमित्तानं काशीला आला, या घरी आमच्या. जरूर येऊ बाबा, जरूर येऊ. आमचे वारकरी 10-15 असतील, ते झेंडे खांद्यावर घेतलेल्या, पताकी, त्या माळ्या तुळशीच्या, गुडघ्याच्या वर धोत्र, पागोटे, मुद्रा, चंदन, पायी यात्रा करत गुरुजी गेले काशीला. कोण? महाराष्ट्राचे वारकरी. पण योग असा आला, 2 दिवसापासून आमच्या वारकऱ्याची अन्नाची गाठ पडली नाही. रामदासी बाबा पाणी पिऊन राहिले, भजन करीत चाललेले. आणि काशीत गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, अरे ते नाही का रे, इथले काशीचेच आहे. कबीर महाराज आपल्या पांडुरंगाच्या भेटीला येतात पंढरीत. एकदा म्हणाले होते ना, काशीला आले म्हणजे या घरी जाऊ आपण. म्हणून कबीरजीच्या घराचा पत्ता काढत 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 हे 10-15 वारकरी रामदासी बाबा काशीला कबीरजीच्या घरी गेले. तेव्हा रात्रीचे 9 वाजलेले. कबीराचे घरी आले संत जन, रात्र झाली जान प्रहर एक. नामदेवराय लिहितात, तस्स चरित्र मी प्रमाण देऊ देऊ सांगतो. उठोणी कबीर संतान मन केले, बैसावया दिले तृणासन. आसन दिलं, सगळे 10-15 वारकरी बसले. रामदासी बाबा सगळ्यांच्या पायावर डोकं कबीरजींनी ठेवलं. तुमच्या रूपानं माझ्या घरी पांडुरंग परमात्मा आले. वारकरी बाबा, बरं जेवणाचं वगैरे? 2 दिवस झाले महाराज, नुसतं पाणी पिऊनच आहोत आम्ही. बरं बरं, आता ग्रहस्थाश्रम आहे, करावं लागतंय. म्हणून कबीरजी घरात आले. दबक्या आवाजात पत्नीला, कांतेसी म्हणत संत उपवासी. मी जातो ना पंढरीला, ते वारकरी पांडुरंगाचे भक्त हे सगळे पताकवाले. मीच म्हटलं होतं एकदा या आमच्याकडे आला तर. 2 दिवसाचे उपवासी आहे म्हणतात, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल. कबीरजीची पत्नी म्हणाली, आपणही ते 2 दिवस झाले हो, अन्नाचा ना आपला संबंध नाही. काय करावं? पांडुरंगाने परीक्षाच घ्यायची ठरवली का आपली? ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, आपल्या काशीचा दुकानदार 8:30ला झोपतो. मग आपण चोरीला जाऊ दोघही. ऐशा समयासी वाणी तो निद्रिस्त. चला जाऊ तेथ चोरी लागी आणि वारकऱ्याला जेवण घालू. हे मायबापाचं बोलणं मुलांनी ऐकलं, त्याचं नाव कमाल. पुढे आला, बाबा बाबा बाबा, आईला थांबू द्या घरी, मी येतो तुमच्या सोबत चोरीला. बाप लेकर निघाले महाराज. तो दुकानदार झोपलेला आहे. भिंत फोडली, कमाल आत गेला. बाहेर अंधारात बाप उभा आहे. आणि आत गेल्यावर पुढे त्या देखिल्या द्रव्याची राशी, नये उपयोगासी आमुचिया. द्रव्याचे ढीगच्या ढीग होते. त्या संताच्या लेकरानं हात नाही लावला रामदासी बाबा. अजून पुढे गेला. पुढे ते देखिले डाळा आणि पीठ, आनंदल मोठ मन त्याच. संताच्या पुरती सामुग्री घेतली, मोठ ते बांधली वरी तेने. एक 10-15 वारकऱ्याला पुरेल एवढं डाळपीठ बांधलं गाठोडीत आणि बापाच्या जवळ त्या फुटलेल्या भिंतीतून दिलं. बाप अंधारात बाहेर उभा आहे. डोळ्याला धारा लागल्या बापाच्या. बाळा, माझी लाज राखली रे, वारकरी जेवतील रे आता, ये बाहेर ये. थांबा बाबा. का? द्रव्याचे ढीगच्या ढीग पडले उघड्यावर. आपण भिंत फोडली, दुकानदार झोपलेला आहे.
या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरे चोरटे घेतील, त्याचं सगळे द्रव्य लुटून नेतील बाबा. मग काय करतो बाळा? तव तो कमाल बोले कबीराला, सावध वाण्याला करून येतो, मी दुकानदाराला जाग करून येतो बाबा. कमाल आत आला, दुकानदाराला हलवला. अरे उठ, भिंत फुटलेली आहे, तुझं द्रव्य चोरीला जाईल. तसाच घाबरून उठला दुकानदार. त्या कमालाला चोर समजून तो पुढे, दुकानदार मागे, तो पुढे, दुकानदार मागे. पळता पळता भिंतीतून बाहेर पडणार कमाल. दुकानदारानं दोन्ही पाय धरले रामदासी बाबा. पाय दुकानदारानं धरले, मुंडक बापानं धरलं पलीकडे, आडवा सापडला मुलगा. तव वाणी याने केला से गलबला, चोर धरी येला धावा धावा. चोर चोर चोर. तेव्हा तो कमाल आपल्या बापाला सांगतो, बाबा बाबा, पाय धरले दुकानदारानं, जर ताकद लावून ओढलं ना मला, तर माझ्या चेहऱ्याहून उद्या काशीचे लोक ओळखतील, हे कबीराचं पोर रात्रीच्या चोऱ्या करत, आणि याचा बाप दुसऱ्या दिवशी वारकऱ्याला पंथी घालतो. तुम्ही डोकं फोडू फोडू मेला बाबा, तरी वारकरी साधू संत आपल्या घरी चोरीचं खायला येणार नाही. काय करू बाळा? थोडं कठोर होता का बाबा? म्हणजे असं समजा मला लेकरू झालंच नव्हतं. काय करू बेटा? निपुत्री व्हा बाबा. अरे मला नाही समजलं. आता ताता तुम्ही कापा माझे सिर, माझं मुंडक कापा बाबा. मग बिगर मुंडक्याचं माझं शरीर ओळखता येणार नाही, पोर कोणाचं आहे, वारकरी जेवतील आपल्या इथे. आता ताता तुम्ही कापा माझे सिर, न कापिता सिर होईल फजिती, घरासी न येती संत कोणी. रामदासी बाबा मुंडक कापलं बापानं लेकराचं, आणि ते मुंडकन डाळ पिठाचं गाठोडं घेऊन कबीरजी घरी आले. आल्या आल्या बायकोनं विचारलं, तुम्ही आला? हो. लेकरू कुठं आहे आपलं? धारा लागल्या डोळ्याला. का रडताय? त्याचा बाप, अहो मी पण ओळखलं नाही लेकराला, आज किंमत कळली माझ्या लेकराची. मी त्याच्या निम्यात नाही, आधा भक्त कबीर है, पुरा भक्त कमाल. माझ्या कमालानं कमाल केली आणि माझी अब्रू राखली. पाय दुकानदारानं धरले होते, मुंडक माझ्या हातात होतं. आपलं गुणाचं लेकरू मला म्हणलं, बाबा निपुत्री व्हा, माझं मुंडक कापा, पण साधू संत वारकरी जन्मभर जेवले पाहिजे. म्हणून त्याच्या सांगण्यावरून हे बघ मी मुंडक तोडून आणलं. बायको रडली नाही आळणी साहेब. येरी म्हणे स्वामी फार बरे केले, निपुत्रिक झालो ना आपण, होऊ द्या, पण वारकरी जन्मभर जेवतील. बरं केलं तुम्ही. स्वयंपाक केला त्या माऊलीनं. जगदाळे गुरुजी सगळे वारकरी पोटभर जेवले. जेवल्यानंतर रात्र संपली, कोकाटे महाराज, आणि सकाळी सगळे वारकरी आराम करून निघाले. येतो कबीरजी, 2 दिवस झाले होते अन्नाची आमची गाठ नव्हती, तुम्ही पोटभर जीव घातलं, तुमचं पांडुरंग परमात्मा कल्याण करो. यांना काय माहिती वंशाचा दिवा विजला म्हणून. वारकरी म्हणतात कल्याण करो तुमचं. थांबा थांबा, एक शिष्टाचार आहे, मी तुम्हाला गावाच्या बाहेर पर्यंत सोडवायला येतो. इकडे काय झालं? श्रुत केली वार्ता गावच्या राजाला, म्हणे या चोराला सुळी घाला. राजाचा आदेश आहे, आणि तो सुळी गंगेच्या काठाला रोवला आणि त्याच्यावर बिना मुंडक्याचं शरीर लटकवलं. सुळतो रोविला भागीरथी तिरी, रुंड तयावरी ठेविले, आणि त्या रस्त्यानं हे वारकरी चालले. तिथपर्यंत वारकरी आल्यावर एक चमत्कार झाला. त्याला मुंडकं नाही, पण हे झेंडेवाले वारकरी त्या सुळ्यापर्यंत गेल्यावर ते बिना मुंडक्याचं असं हात वर करायचं, हात जोडायचं, आणि ते पुन्हा हात पडायचे, पुन्हा हात जोडायचं, पुन्हा हात पडायचे, पुन्हा. वारकरी थांबले. कबीरजी जी, आपण काशीचेच? हो. आम्ही जन्मभर पायी तीर्थयात्रा करतो, जिवंत माणसं आम्हाला नमस्कार करत नाही.
हे बिगर मुंडक्याचं सुळ्यावरून नमस्कार करतय, काय भानगड आहे? कबीरजीनं तर ओळखलं होतं, पण रामदासी बाबा कबीरजी म्हणाले, वारकरी दादा, मला असं वाटतं या लेकराच्या घराण्यात साधू संतांच्या वारकऱ्याच्या सेवेची परंपरा चालत आलेली असावी आणि साधू संतांचं दर्शन न घेता हे लेकरू मेलं असावं. साधू संतांच्या दर्शनात या बाळाची वासना राहिली असावी, म्हणून दंडवत केला त्याने, म्हणून आपासी त्याचे गुंतले संचित, आपासी त्याचे गुंतले संचित, म्हणून दंडवत केला त्याने, असं वाटतं मला या लेकराच्या घराण्यात साधू संतांच्या सेवेची परंपरा असावी आणि साधू संतांचं दर्शन न घेता हे लेकरू मेलं असावं. बाबा, त्याच्यात तुमच्या दर्शनात त्याची वासना राहिली असावी. तुम्हापाशी त्याचे गुंतले संचित म्हणून दंडवत केला त्याने. असं एवढं प्रेम जर या लेकराचं साधू संतांवर आहे तर आमचा पांडुरंग काय झोपा काढतोय का? मग तव त्या संताने घेतली से आळी, उठवील वनमाळी अशी आता. पाऊल टाकणार नाही आम्ही पुढं, हे लेकरू जिवंत झाल्याशिवाय. हट्टाला पेटले वारकरी. त्यातले काही म्हणाले, अरे काही विचारपूर्वक तर शब्द वापरत जा रे. का कसं जिवंत होईल ते? का मुंडकं तर पाहिजे ना? अरे हा, मुंडकं पाहिजे होतं रे, मग लेकरू पांडुरंगाला प्रार्थना करून आपण जिवंत केलं असतं. कबीरजी पुढे आले, मुंडकं असलं तर जिवंत होईल का हो बाळ? जरूर होईल. मग आणू का? म्हणजे हुमसू हुमसू रडले कबीरजी. जसे तुम्ही 2 दिवस उपवासी होते तसे आम्ही परिवार पाणी पिऊनच होतो. तुम्ही आल्यावर धान्याचा घरात नव्हता. नवरा बायकोचं आमचं ठरलं चोरीला जाऊ. माझं लेकरू म्हणलं, बाबा आईला राहू द्या, मी येतो. आणि ते जेव्हा भिंतीमध्ये वापस येताना अडकलं, पावलं दुकानदार आणि धरली मुंडकं माझ्या हातात आलं. माझं गुणाचं लेकरू म्हणलं, बाबा कुळात दिवा लावायला कोणी नसलं तरी चालेल, पण वारकरी जेवले पाहिजे बाबा, माझं मुंडकं कापा. मी निर्दयी झालो, माझ्या लेकराच्या सांगण्याहून त्याचा शिरच्छेद केला. माझंच बाळ आहे ते. काय आल्या आल्या दिसलं, पुन्हा दिसलं नाही आम्हाला तरी शंका आलीच होती. जा लवकर आणा. तोपर्यंत ते रुंड खाली उतरवलं रामदासी बाबा त्या वारकऱ्याने. आता इकडचं पहा, जोपर्यंत जगदाळे गुरुजी वारकरी घरी होते तोपर्यंत माय रडली नाही. जिच्या बाळाचं मुंडकं कापलेलं तिनं लपून ठेवलेलं वारकरी रडाव तर जेवणार नाही. तयाची ते कांता तयाचं सारखी, भावार्थ नेटकी आवडीची, नाही रडली रात्रभर. पण कबीरजी वारकऱ्याला पोचवायला निघाले, बाहेर जाऊ दिलं आणि आळणे बाबा आतून कडी लावली हो मायनं. ते लपवलेलं लेकराचं मुंडकं काढलं, पुढे पाठ मांडला रामदासी बाबा, त्याच्यावर ते बाळाचं मुंडकं ठेवलं आणि जिवंत बाळाजवळ माय रडती तसं त्या माऊलीचं रडणं सुरू झालं. नामदेव राव लिहितात, कमाला येऊनी पोटासी केला तो उद्धार, लोक तुझ थोर म्हणतील किती तुझे गुण, आठव मी आता सत्वधारी सुता कबीराच्या, नासिवंत देह त्याचा केला त्याग, धन्य हे वैराग्य तुझे बापा, तुझी माझी भेट होईल कैलासी, सांग शिवापासी नमस्कार. अशी रडत असताना दारावर थाप पडली.
दार उघड. कबीरजी, वायाला गेलं नाही आपलं अन्न. वारकरी हट्टाला पेटले. लेकरू जिवंत झाल्याशिवाय पाऊल नाही टाकणार म्हणाले. आणते मुडक. बाळाचं मुख नेलं गौतमजी. ते रुंड खाली उतरवलं, त्याच्यावर ते मुख ठेवलं आणि सगळ्या पुण्याचा संकल्प सोडला वारकरी आणि पुन्हा कमाल सजीव झाला. मी आपली वेळ का घेतली? संत सेवे लागी वेचावे शरीर. बळी संतापासी द्यावा जीव. बळी संतापासी द्यावा जीव. जय विठ्ठल करतो. धन्यवाद. उठू नका कोणी. 1-2 मिनिट फक्त. महाराज, मला कधी कधी वाटतं आपलं कीर्तन ऐकल्यानंतर हे कीर्तन का? देहूला नळाचं पाणी आलं पण अभंगवाणी पुन्हा प्रगट होईल का? आळंदी विजेच्या दिव्यानं झगमगते.
पण माऊलीची प्रतिभा पुन्हा जन्माला येईल का? रायगडावर पंतप्रधान येतील पण जाणता राजा पुन्हा दिसेल का या जगाला? कमाल निर्माण होणार नाही, पण त्या तोलामोलाचं तरी आज जग व्हावं. निदान झालं ते दिसणार नाही, पण त्या तोलामोलाचं तरी व्हावं म्हणून ढोक महाराजांचं कीर्तन आहे. महाराज, पाणी नसेल तर नदीला काय किंमत, सुगंध नसेल तर फुलाला काय किंमत, या देहामध्ये प्राण नसतील तर देहाला तरी काय किंमत. आणि मी गौतम मोहला म्हणालो, ढोक महाराजाचं कीर्तन असेल तर कीर्तन महोत्सवाला तरी काय किंमत. आपण आलात दरवर्षी महाराज, तुमच्याच आशीर्वादानं, तुमच्याच कृपेनं हा महोत्सव गगन भरारी घेतोय, गगनाची उंची याला प्राप्त झाली आहे. आमच्या विनंतीला आपण असाच मान देत जा. अत्यंत भावविभोर होऊन महाराजांनी, मला शब्द नाहीत माझ्या पुढं, पण अत्यंत भावविभोर होऊन माणसाच्या हृदयामध्ये आत घात घालण्याचं काम महाराजांनी या प्रबोधनातून केलं. नुसत्या बीड जिल्ह्यातच नाही, पण पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील महाराज हेच काम करतायत. त्यांना दीर्घायुष्य लाभो, सुख समाधान लाभो, ही नव्या वर्षाची माझी संकल्पना. 1-2 मिनिट फक्त उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा महाराज सांगतो. उद्याचा कार्यक्रम असा आहे, उद्या दिनांक 2 अगदी सकाळी 9 वाजता प्रभात फेरी, त्यानंतर 10 ते 5 वाजता शिवपुराण संगीत कथा. कथा प्रवक्ते आहेत हभप डॉक्टर सुश्री शिल्पा दिदी हैदराबाद. सायंकाळी 5 ते 8 न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री भगवानगडचे यांचं संगीत ज्ञानेश्वरी भावकथा. आणि रात्री 9 वाजता हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज वसंत गडकर यांचं सुंदर असं कीर्तन. जगदाळे महाराज यांच्या गोशाळेसाठी 50,000 रुपये महाराजांच्या विनंतीला मान देऊन. मला ऐकून आलं. 1 मिनिट हा. हो, सांगा. जगदाळे महाराज यांच्या गोशाळेसाठी 50,000 रुपये गौतम खटोड यांनी दिलेले. गौतमजी खटोळ यांच्याकडून याही वर्षी जगदाळे गुरुजींच्या गायी चाऱ्यासाठी 50,000 रुपये. टाळ्यांचा कडकडाट. अजून कोणी मोठे मोठे देत असाल तरी आम्ही घेतो. आणि महाराज आणखी एक सूचना आहे. हो, सांगा. 6 तारखेला या ठिकाणी बारशाचा कार्यक्रम आहे. मुलगी वाचवा मुलगी शिकवा. हा, वा वा. आणि गेल्या वर्षी 300 का 360 एवढे बारशे झालेले होते. यावर्षी आपल्याकडे 500चा संकल्प आहे. त्यालाही सगळ्या भाविक भक्तांनी प्रतिसाद द्यावा. सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आहे, तो आहे 8 तारखेला, 8 जानेवारीला. त्याच्यातही आणखी नावं नोंदवा. 16 का 17 लग्न जमलेले आहेत, आणखी नावं नोंदवावेत. अत्यंत महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये खूप दुष्काळाचं वातावरण आहे. मला वाटतं आमचा हा जो प्रतिष्ठानचा उपक्रम आहे याच्यातून पैसाही वाचेल आणि दुष्काळाची जी झळ आहे ना त्यातून आपलं कार्यही सिद्धीला जाईल, ही माझी विनंती करतो महाराजांच्या पुढं. 10 दिवस या कार्यक्रमाचं झी TV वर रेकॉर्डिंग आहे बरं का. भावकथेचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे. तर आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. घरी बसलेल्या ऐकलेल्या लोकांनी घरी आता मंडपात यावं. बीड दर्शनवर ऐकणाऱ्या लोकांनी मंडपात यावं, ही विनंती महाराज तुमच्याकडं स्वीकारतो. थापा जमला. विठ्ठल जय जय विठ्ठल नाही विचारला अधिकार म्या तुला पराक्रमा सांगितल्याप्रमाणे उद्या या ठिकाणी कोणाची तरी एक प्लास्टिकची पिशवी आहे, त्यात काही साहित्य सामान आहे, विसरलेलं आहे. ज्या भगिनीची ती असेल त्यांनी ओळख पटवावी. गौतम भाऊ खटोड कोणती दिलेली आहे, ओळख पटवावी आणि घेऊन जावं.